भोंदू अशोक खरात प्रकरणाला आता राजकीय वळण मिळत असून नीलम गोरे आणि तृप्ती देसाई यांच्यात आरोप प्रत्यारोपांची जोरदार लढत सुरू झाली आहे। तृप्ती देसाई यांनी नीलम गोरे यांच्यावरती धक्कादायक आरोप केले आहेत। नीलम गोरे या 5 ते 6 वर्षांपासून अशोक खरातच्या संपर्कात होत्या। आमदारकी आणि मंत्रिपदासाठी त्या खरातला भेटत होत्या। नाशिकमधील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये तसेच पाथर्डी येथील एका ठिकाणी त्यांच्या भेटी झाल्या आणि या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाले का याची चौकशी व्हावी। तृप्ती देसाई यांनी या प्रकरणी SIT मार्फत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली आहे। आता देसाई यांच्या या आरोपानंतर नीलम गोरे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे। नीलम गोरे यांनी म्हटलं आहे, मी कधीही कोणत्या बुवा बाबांना भेटत नाही। माझी राजकीय कारकीर्द स्वच्छ आणि पारदर्शक आहे। मी अशोक खरातला भेटल्याचा स्पष्ट नकार देते। माझ्या विरोधातील सर्व आरोप कपोकल्पित आणि खोटे आहेत। तसेच नीलम गोरे यांनी कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशारा देखील तृप्ती देसाई यांनी दिला आहे। आता नीलम गोरे यांच्या या स्पष्टीकरणानंतर तृप्ती देसाई यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया देत म्हटले की माझ्याकडे साक्षीदार आणि पुरावे आहेत। मी काही वेगळ्या राज्यातील महिला नेत्यावरती आरोप केलेले नाहीत। नीलम गोरे या खरातकडे गेल्या होत्या। माझ्याकडे अनेक साक्षीदार आहेत आणि त्यांनी सांगितल्यानंतरच मी बोलले आहे आणि वेळ आल्यानंतर पुराव्यासहित साक्षीदार समोर आणणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलेलं आहे। आता या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं असून अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे। SIT तपासातूनच या आरोपांमागील सत्य समोर येणार असल्याचं बोललं जात आहे। अशोक खरात प्रकरणात आता राजकीय नेत्यांची नावं समोर येऊ लागल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।